पण बैलाचं वजन पण वाढतो, त्याच्यामुळे डायरेक्ट बंद तर नाही करू शकत त्याच्यावर. की जोंट्या कधी येणार आहे, कुठपर्यंत येणार आहे? 50-50 ब्रँड आपला असं झाले फेमस किंवा त्यांच्या दावणीला आपला बैल गेला पाहिजे. मोठी आता पंढरी शेठ फडके, मनोहर शेठ, परत ओल्याचे आपले ते होते नीलकंठ शेठ होते, पडल्याचे विष्णू शेठ आहेत, पुन्हा रामभाऊ जोशी मानेरेचे. थंडेच्या अख्ख्या गाड्याच मागवायचे ज्या जिंकेल तो, एवढी म्हणजे प्रेमलपणा होती. ते तुमचे संबंध कसे आहेत त्यांच्याशी? एकदम घरचे संबंध आमचे. नमस्कार मित्रांनो, सुरेश दातीलकर या ॲग्रिकॉल यूट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतोय. तर मित्रांनो, माहीत आहे की आता सोन्या आपला नाही चालला आहे पुसेगावसाठी आणि त्याच्यासाठी मी व्हिडिओ बनवतो. मित्रांनो, अजूनपर्यंत कन्फर्म नव्हतं की सोन्या जाणार आहे नाही जाणार आहे. काल पण जयदादांशी बोललो तरी पण त्यांचं कन्फर्म नव्हतं, पण सकाळी संकेतनी सांगितलं की आता ठरलं आहे की नाही जायचं. कारण का एक फेरा पडल्याच्या नंतर ना सोन्याचे पाय थोडेसे म्हणजे कापल्यासारखे होतात आणि नक्की त्याला त्रास पण होतो. त्याच्यामुळं त्याला कुठे बघा तुम्ही 10-15 दिवसातनं एक फेरा दिला जातो किंवा पोटीला किंवा असं जास्त कमी त्याच्याकडनं व्यायाम करून घेतला जातो. तर नक्कीच मित्रांनो काळजी देखील घेतली पाहिजे बैलाची. आज जाणार आपण बघायला सोन्याच्या गोठ्यावर सोन्याला, आणि तसेच जोंट्या येणार आहे की नाही, जोंट्याचा नक्की काय विषय आहे ते पण विचारूया संकेतला. जयदादा असले तर त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू. आणि मित्रांनो, अखंड महाराष्ट्राची इच्छा आहे ना की सोन्या आणि मथुर एकत्र पडला पाहिजे. मित्रांनो, हा प्रश्न मला पण खूप सतावतोय पण विचारू शकत नाही कारण का आम्हाला ना आता संघटनेकडून घेतले आहेत. तुम्ही बघू शकता आम्हाला ID दिला आहे संघटनेकडनं. एक जरी चुकीचा प्रश्न विचारला ना की आम्हाला सरळ संघटनेतून काढून टाकतील. त्याच्यामुळं मित्रांनो हे प्रश्न आम्हाला पण समजतात, तुम्ही कमेंट्स करताना हे आम्हाला पण समजतात आणि जयेश दादा पण बघतात, त्यांचे संपूर्ण फॅमिली आहे ना ते पण हे प्रश्न बघतात. तर नक्कीच येणाऱ्या फ्युचरमध्ये ना हा प्रश्न नक्कीच विचारण्याचा प्रयत्न करीन. तर आता थोडंसं वातावरण शांत झालं ना की हळूहळू आपण विचारू शकता. ऑफ कॅमेरा तर नक्कीच विचारू शकतो, पण ऑन कॅमेरा थोडासा प्रॉब्लेम आहे. मलाही प्रॉब्लेम आहे, आपल्या चॅनलला पण प्रॉब्लेम होईल. त्याच्यामुळे थोडंसं मागे पुढं करून घ्यावं लागतं. आणि लवकरच मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर ना तुम्हाला लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करीन. तर आता ना पुसेगावला जाणार आहे, मी पण जाणार नक्कीच मित्रांनो. तुम्हाला भारी अशा मुलाखती बघायला भेटतील आणि तसेच शर्यती जर बघू शर्यती कव्हर करायला भेटल्या ना, म्हणजे गट जे असतात ते गट पास झाल्याच्या नंतर त्यांची म्हणजे जल्लोष थोडंफार अजून गट असं संपूर्ण असे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर आता जाऊया अगोदर सोनार पाड्याला. आणि सोन्या तर नाही जाणार आहे का, तब्येत पाणी कशी आहे ते विचारूया आणि जॉन्ट्या कधी येणार आहे ते बघूया. तर मित्रांनो फायनली पोहोचलेलो आपण सोनार पाड्याला. आणि सोनार पाड्याच्या सोन्यासारख्या माणसांची आता आपण बोलणार आहोत आणि भेटणार आहोत त्यांना. तर बघा समोरच बघू शकता सोन्या फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य 50-50 आणि त्यांचा बॅनर संपूर्ण आहे बघा. समोरच्या साईडला बघू शकता आपला चतुर्थ हिंद केसरी मोठा सोन्या, त्याच्याच बाजूला बघू शकता हिंद केसरी मानक्या, म्हणजे यांचा जो जुना बैल होता ना तो आहे. डबल हिंद केसरी बारका सोन्या, जॉन्ट्या बावऱ्या, आणि या साईडला बघू शकता हार घातलेल्या सोन्या हिंद केसरी म्हणून आहे. समोरच्या साईडला बघू शकता तो सध्या आपल्यामध्ये नाही. तर सर्वात प्रथम हाच बैल होता जयदादाच्या दावणीला. आणि नक्कीच मित्रांनो आता आपण ना संपूर्ण सोन्याबद्दल माहिती घेणार आहोत आणि संकेतशी पण बोलणार आहोत, कारण का इथे संकेतच असतो आणि संपूर्ण देखरेख तसेच काळजी घेतो बैलांची. त्यांना चारण्यापासून पाहण्यापासून सगळं सर्व तोच बघतो. आणि जयदादा आले तर जयदादांशी पण बोलू. आणि हे मित्रांनो नक्कीच जे नवीन कोणी असतील ना सबस्क्राईब करा, भारी कंटेंट घेऊन येत असतो. आणि तुम्ही सांगाल तिकडे आपण गोठ्यावर जाऊन मुलाखती वगैरे सगळं लवकरात लवकर येणार आहे. मला दाखवतो. मामा संपूर्ण सोन्याची काळजी वगैरे घेतो आणि वाडा वगैरे टाकतो. मामा नाव काय तुमचं? सोन्या. नक्कीच मामाचं नाव पण सोन्या आहे आणि सोन्यासारखी माणसं सोनार पडायला लाभलेली आहेत. तर चला वाडा तर सोलताय मामा. तर आता आपण टाकूया सोन्याला थोडासा वाडा. तर घेतो बघा. बघा संकेत पण आलेला आहे. नेहमीच संकेत आपल्याला इथेच बघायला भेटतो. संपूर्ण काळजी वगैरे सोन्याची तोच घेत असो. आणि बघा मित्रांनो जेवढं बघावं तेवढं कमी. देखण्या रूपाचा सोनार पाड्याचा सोन्या. तर चला मित्रांनो आणखी थोडासा वाडा घेतले, बावऱ्याला टाकूया. आणि इकडं बघा मानक्या बघा कसा त्याला खायचं आहे.
आता आपण मानकेशी थोडा वेळ खेळणार आहोत. घ्या बघा किती तलवाल करते कायासाठी. घ्या तर मित्रांनो बघू शकता डावा पाय बघा कसं उचलून धरताय. एकदम वरती उचलून दिलेला डावा पाय. मित्रांनो बघा कसा डावा पाय उचलून धरताय सोन्या. कारण का पायाला दुखापत आहे, चमक आहे डाव्या पायाला. उजव्या पायाला जरी गाठ असली ना तरी डाव्या पायाला चमक आहे म्हणून पाय उचलून धरतोय. अधिक पाणी पाजतील. बघा मित्रांनो सोन्याला ना बसायचं होतं खाली, त्याच्यामुळे त्याला इथे आणलेलं आहे. आणि खाली जे वाढायचं म्हणजे जे आपल्या उसाच्या काड्या असतात ना त्याचं जो वरची पानं आहेत ना जी पिवली झालेली असतात त्याच्यासाठी बसायला ठेवलेले आहे. म्हणजे एकदम दगड वगैरे टोचणार नाही. बघा मित्रांनो देखण्या रुपयाचा सोन्या 50-50. तर चला आता संकेतशी आपण थोड्याच वेळानंतर बोलणार आहोत. तर मित्रांनो लाईव्हला खूप जणांनी प्रेम दिला आणि खूप चांगल्या चांगल्या कमेंट्स आले. आता आपण लाईव्ह बंद केलं. लाईव्हला तुम्ही बघितलं असेल की मोठ्या सोन्याला आणि बावरेला कसं खाणं देण्यात आलं आणि आपला छोटा मानकी आहे त्याला पण बऱ्याचशा गोष्टी झाल्या. अजून दूध पाजणं हे ते सर्व संपूर्ण दाखवलं मी. आणि बाकीचं आहे ना ते आता आपण व्लॉगमध्ये कंटिन्यू करू. आता व्लॉगमध्ये ना आपण संकेतशी आणि जयदादांशी थोडंसं बोलणार आहोत आणि त्यांना विचारणार आहोत की कसं काय पुसेगावचं नियोजन असणार आहे. तर मित्रांनो बघू शकता शर्यत सुरू आहे आणि आपला प्रथमेश पण आलेला आहे. काय सांगाल भावा कसं काय वाटतं इकडे सोनारपाड्याला येऊन? सोनारपाड्याला येऊन एकदम म्हणजे छानच वाटतं. आणि आपला मोठा सोन्या पण आहे तर नेहमी असं रोज वाटतं की त्याला जाऊन भेटावं आठवड्यातून एकदा. तर आज सोन्याची भेट घ्यायला आलेलो आहे आणि कालच आपल्या यूट्यूब चॅनलला 1000 सबस्क्रायबर झाले. तर असंच तुम्ही सपोर्ट करत राहा. आणि चॅनलचं नाव आहे माझ्या मुंबईकर प्रथमेश. नक्की जाऊन सबस्क्राईब करा भावाला, कारण का खूप मेहनत घेत असतो आणि आपल्याला प्रत्येक अड्ड्यामध्ये बघायला भेटतो. शर्यत सुरू आहे म्हणजे आपला सागरदादा काय सांगशील मोठ्या सोन्याच्या रूपाबद्दल? ॲक्च्युली मागच्या वेळी सुद्धा आपण सोन्याला भेटायला आलो होतो गोट्यावरती. तर परत एकदा कसं असतं की सोन्या असं कसं पब्लिक फिगर टाईपमध्ये आहे त्यामुळे त्याला भेटायचं हे आपलं एक जिम्मेदारीच वाटते आपल्याला. त्यामुळे आपण प्रत्येक वेळी येऊन सोन्याची तब्येत वगैरे आपण त्याच्याकडे बघून जातो. थोडा बरं वाटतो, दिवस चांगला जातो आपला. आणि कसं एक मनाची फिलिंग एक असते की आपला जो स्टार आहे तो चांगला होऊ दे लवकर आणि आपल्याला बघायला भेटू दे असं आपली प्रत्येकाची इच्छा असते. सूर्यनी सुद्धा आता शूट केलं असेल तुम्ही नक्की बघा. आणि आपला पण चॅनल आहे शर्यत सुरू आहे तर नक्की भेट द्या चॅनलला. थँक्यू. नक्कीच भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप भारी भारी कंटेंट असतात आणि मुलाखती पण भारी भारी घेतो भाऊ. तर नक्कीच मित्रांनो जेवढं म्हणजे मी पण जेव्हा कधी इथे जातो ना इथनं डोंबिवलीवरनं येत असतो जात असतो तर नेहमी सोन्याकडे व्हिजिट देत असतो. कारण का देखण्या रूपाचा बैल आणि नक्कीच त्या बैलाबद्दल आपुलकी म्हणजे आपले महादेवाचे नंदी आहेत ना त्यांच्याबद्दल आपुलकीच एवढी वाढलेली आहे. तर चला आपण आता आणखी सोने बघा कसा बसलेला आहे आणि आता त्यांचं खानपान झालेलं आहे. मका खाल्लेला आहे तसेच वाडा खाल्लेला आहे आणि पाणी देखील पाजलेलं आहे त्याच्या. आणि आता ना मला तर वाटतं दूध पण पाजायचं बाकी आहे. आता दूध पाजणार आहेत. संकेत पण आले आता दूध पाजतील आणि जयदादा पण आलेत. जयदादा पण आहेत बघा समोरच्या साईडला.
तर मित्रांनो सामर्थ्य भेटलेला आहे. सामर्थ्य काय सांगशील आज कसा काय तू गोट्यावरती दिसलास? आता मी सकाळी उठलो, अंघोळ केली आणि जेवत होतो. मला दीदी बोलली सूरज दादा आलाय. मी बोललो असं आहे का? बबी जेवलो पण नाही, जेवण टाकून डायरेक्ट इथे आलो. मग लाईव्हमध्ये तुमच्याबरोबर बोललो. नक्कीच लाईव्हमध्ये आपण सामर्थ्याशी बोललेलो आहे, थोडासाच बोललो आहे. बाकी मुलाखत घ्यायची आहे ना त्याची मोठी, त्याची मुलं बोललो नाही. तर लवकरच मुलाखत पण बघायला भेटेल. बघूया आज ना पुसेगावबद्दल विचारूया आणि पुसेगाववरनं आल्यावर भावाची मोठी मुलाखत घेऊया. सोन्याला पकडून मुलाखत घेणार आहोत त्याची. म्हणजे पकडशील ना रे? नक्कीच पकडणार आहे. आणि सोन्याबद्दल बोललेलं आहे तो लाईव्हला, म्हणजे सोन्याबद्दल, बावऱ्याबद्दल, जॉन्ट्याबद्दल. आणि ते पण बघा. आणि बाकीच्या गोष्टी आहेत ना आपण त्याला विचारणार. मुलांना प्रथमेश बघा फोटो वगैरे काढून घेते. आणि आपण इकडे बघतो दूध आणलेलं आहे, घरच्या म्हशीचं आहे हा. ठीक आहे. आणि प्युअर दूध आहे बघा. अजून गिर गाईचं पण दूध होतं, ते ठेवलेलं आहे सोन्यासाठी आणि बावऱ्यासाठी, दोघांसाठी आहे. बघा मित्रांनो संपूर्ण दावण तुमच्या समोर आहे. आणि नक्कीच या साईडला आहे छोटा मानक्या, बावऱ्या आणि सर्वांचं कालीच मोठा सोन्या 50-50. आणि तसंच या संपूर्ण बैलांची देखरेख करणारा आणि या बैलांचं कालीज नक्कीच संकेत दादा गायकर. मित्रांनो जेवढं संकेत करतो या बैलांसाठी तेवढं मला तरी वाटतं कोणीच नसेल करीत. आणि बाकीची जे लोक आहेत ना ते पण त्यांचं पण सहकार्य तेवढंच आहे. जसं पंकज दादा झाला, रोशन दादा झाला, आणखी सगळीजणं. दादांची नावं तर नाही मला माहिती, पण सगळीजणं. आणि तसाच नेहमी शनिवार रविवारी आपल्याला दिसतो इथं सामर्थ्य पण तसाच असतो सोबत. नाही एसनीला धरूनच न देणार तो. कसा खातोय बावरे. आणि या नंदीबद्दल एक वेगळाच आकर्षण आपल्याला. समोरच्या साईडला बघू शकता बीट आहेत आणि या साईडला एकदम ताजे एकदम मक्के आहेत बघा, कॉर्न्स. आणि संकेत तोडतोय संपूर्ण बीट आता बैलांना खायला. मित्रांनो संकेत तोडतोय बीट बघा, किती मोठे मोठे साईजचे आहेत. आणि हा बघा मित्रांनो कमीत कमी एक किलोचा आहे. या वजन पण एकदम टॉप साईजचे बीट बैलांना खायचे. मित्रांनो जे माणसं नाही खात एवढ्या मोठ्या साईजचे, सगळेच एकदम टॉप साईजचे आहेत. माणसं नाही खात एवढ्या साईजचे बैलांसाठी, नक्कीच या शेतकऱ्याच्या नादासाठी. संकेत किती बैलांसाठी आता तिघांना पण. तर चला मित्रांनो आता संकेतशी आपण थोडा वेळ बोलणार आहोत. बीट कापतोय आणि दूध पण पाजायचं आपल्याला बैलांना. तर चला अगोदर त्याची कामं आहेत ना ती करून घेतो आणि संकेतशी थोडा वेळ आपण बोलून घेऊया. मित्रांनो नैवेद्य बघा, नैवेद्याची नवीन खरेदी. नैवेद्य गाडीचं नाव काय आहे? गाडी आहे का ही? नैवेद्याची R1 आहे बघा, नवीन घेतले. नैवेद्य पप्पा कुठे आहे? ओके फार्म हाऊसला पवायला गेले. आणि तुला कुठला बैल पडतं? माणिक मारतं का तुला? नाही मारी. मित्रांनो नक्कीच माणके एकदम शांत स्वभावाचा आहे. त्याची मुलं छोट्या मुलांना पण जवळपास जाऊन देतो. मित्रांनो दूध पाजतात बघा, धरमदानी पकडून ठेवले आणि संकेत दूध पाजते मोठं सोन्याला. लगेच भरा इकडे दूध पाजतात सोन्याला फटाफट भर. बघा अशा प्रकारे दूध पाजले जाते. धरमदानी पकडलेलं आहे. नेहमीच आपण बघतो धरमदादा असतं पकडायला, कारण का धरमदादाला ना मोठं सोनं काहीच नाही करत. आणि नेहमी टाप वगैरे टाकायला धरमदादाचं असतं आणि त्याचं कामधंदा सांभाळून बैलांची देखील देखरेख करतं. एका बैलामागे नक्कीच त्यांची संपूर्ण फॅमिली असतं.
या या हात पण मागायचा या काठी ती मारू नको रे गौरीचा का जेमते मी आता तिसरी किंवा चौथी बॉटल असेल पाजली. अजून बघा भरण्याचं काम देखील इकडे चालू आहे. शेवटची बॉटल राहिलेली आहे. तर आपण बघा धरमदादा समोर एकदम शांत राहिलेला आहे आणि शेवटची बॉटल सोन्याला आहे. बघा सोन्याचे फॅन पण आलेले तिकडे समोरच्या साईडला. आलेले सगळे सकाळी सोन्याचे दर्शन करायला आलेले आहेत. तुम्हाला फोटो काढायचं बावऱ्या बघा बावऱ्या कसा शांत आले एकदम. फोटो काढा. मित्रांनो बघा सगळेजण आपल्या मानक्यासोबत खेळत आहेत कारण का शांत स्वभावाचा आहे. जवळ पण येऊन नाही देत, आपला बावऱ्या पण नाही जवळ येऊन देत आणि मोठा सोन्या पण नाही. बघा छोटी सारी बघा कशी उडवत नैवेद्य गाडी उडवत. आणि बघा किती सारी सोन्याला बघायसाठी सकाळी किती जण येत असतात. बघा सगळी साईडनं लोक दिसत आहेत सोन्याला बघायसाठी आलेले आहेत. आणि नक्कीच गोठ्यावर एवढी सगळी जण असतात. हास्मित बघा कसा खेळत होता मानक्याच्या. शांत स्वभावाचा मानक्या. जसं जवळ जाऊ ना लांब पडला तर कारण का एसनी राहत नाही तरुण दे. तर मित्रांनो आता ना संकेतशी आपण बोलणार. संकेत अजून बीट कापतोय आणि आता दूध पाजून झालेलं आहे संकेतचं. तर संकेत कसं काय नियोजन असणार आहे आता जी घाटावर स्पर्धा होणार आहे 8 तारखेला म्हणजे पुसेगावला, त्याच्याबद्दल काय सांगशील नियोजनाबद्दल? पुसेगावच्या मोठ्या सोन्याचं नियोजन नाही, जॉन्टे आणि 3 नंबर सोने आहे. म्हणजे काय खास कारण? मोठं सोन्याचं कारण सर्वांना माहीत आहे. आणि बैल थोडा डावा पाय उचलून ठेवतो आणि उजव्या पायाला गाठ आहे. डाव्या पायाला म्हणजे चमक आहे अजूनपर्यंत म्हणजे जास्त नाही दिला. आणि असं दादा आपण बघा आपण पलवाला पण नेतो म्हणजे कधी फेऱ्या वगैरे टाकतो किंवा पोहणी वगैरे ती जरुरीच असते का? हां घरात बसून पण बैलाचं वजन पण वाढतो, त्याच्यामुळे डायरेक्ट बंद तर नाही करू शकत, त्याच्यामुळे फेरे काढायला लागतात व्यायामासाठी. आणि याच्या व्यतिरिक्त आणखी काय व्यायाम असतात? व्यायाम सकाळी चालवणे आणि पोहणी आणि फेरे बस म्हणजे हे व्यायाम असतात. आणि त्याच्या खाणंपाण्याबद्दल काय सांगशील कारण का सर्व खानपान तूच करत असतो? खाना रेग्युलर तोच असतो. आणि हे आपला बीट, गाजर, मक्का, ऊस हे असतं आणि वाडा, कडबा आणि हे हिरवा डाली आणि उडदाची डाळ, मक्याचा आटा असतं, शेंगदाणा पेंड आणि ते 18 प्रकारचे जे धान्य आहेत ना कडधान्य ते आणि डाळीचे प्रकार. दुधामध्ये काय असतं? दूध आता सर्वांना मिक्स करूनच पाजतो. 2 लिटर गीर गाईचा असतो आणि सकाळी 5 लिटर म्हशीचा असतो. म्हणजे एकच टायमिंग देतं का? दोन्ही टाइम. ओके. दोघांना रात्री दोघांना असतो आणि सकाळी 3घांना असतो. आणि बाकी मानक्याबद्दल काय सांगशील? मानक्या कारण का दूध वगैरे त्याचं चालू आहे का नाही? सर्व चालू आहे, सर्व चालू आहे. फक्त मानक्याला फेरे नाही आहेत कारण की मोठी बैला असल्यामुळे लहान बैलांवर लक्ष राहत नाही. आता त्याला दादा पाठवणार आहे घाटावर कारण की फेऱ्यात राहिला तर तो पण पळेल आणि इथे राहिला तर तो असाच उभा राहील. तुझ्या मते म्हणजे बैल कधीपासून पळवायला चालू केला पाहिजे? कोणता? माणिक. कोणता पण माणिक बोला किंवा एखादा नवीन वासरू असेल. 1 वर्षाच्या नंतर म्हणजे बैल पळवणं चालू करायला पाहिजे कारण की आता बावऱ्या 16 महिन्याचा आहे, आता पण म्हणजे पळतोय चांगल्यापैकी. काय सांगशील बावऱ्याबद्दल? कारण का आपण जिथे जातो ना तिकडे बावऱ्यात एक खास आकर्षण असते कारण का बावऱ्याची जिथे शर्यत झाली ना त्याचे पल बघायला संपूर्ण आड्यामधली लोक थांबलेली असतात. बावऱ्या वाटतोय थोडा नाव करेल कारण की जॉन्ट्याचा काय वाटत नाही तेवढा कारण की जॉन्ट्या घाटावर जास्त पळतोय. मुंबईमधली सवय नसल्यामुळे जॉन्ट्या मुंबईला थोडा कमी पळतोय, त्यामुळे आपण तिकडे पाठवलं. पुसेगाव झाल्यानंतर जॉन्ट्या येणार आणि तोपर्यंत बावऱ्या शर्यती जिंकतोयच
म्हणजे गुलालात आहेत, फक्त एक शर्यत हारलाय. नक्कीच, कारण का बावरे आपलं ना एवढं नाव करतोय. जोंट्याकडनं पण अपेक्षा असणार आहे. तर बरीचशी म्हणजे बोलत होती का जोंट्या नक्की काय येणार आहे की नाही येणार आहे, म्हणजे एक प्रश्नच होता तो की जोंट्या कधी येणार आहे, कुठपर्यंत येणार आहे. जॉन्ट्या येईल, पुसेगाव झाल्यानंतर येईल, कारण की इथे जरा मुंबईला थोडा कमी पळत होता, कारण की सवय नसल्यामुळे. आता तिकडे चांगल्या प्रकारे पळतोय, कारण की त्या दिवशी 2 वेळा गटाला बसला, सेमीला 2-2 नंबरला उतारा, म्हणजे चांगलाच पळतोय. तर पुसेगावला कसं पळतोय त्याच्यावर आहे, पैरा कोणता केलाय त्यांनी पण. नक्कीच पुसेगावचा पैरा पण मोठा असणार आहे ना. हा पैरा चांगला आहे, तर बघू गट निघतो का सेमीपर्यंत फायनलपर्यंत बसतो का त्याचा. आणि मला एक विचारायचं आहे की म्हणजे पैरे म्हणजे असं लिपून का ठेवतात. पैरे लिपून ठेवतात कारण की कोणाला पैरा समजला ना तर लोक म्हणजे पैरे फोडायचे प्रयत्न करतात जास्त जण. त्याच्यामुळे कोण लवकर पैरा सांगत नाही. कोणाला समजला ना तर पैरे तोडायचा म्हणजे लोक कामं करतात, त्याच्यामुळे पैरा कोण सांगत नाही. आणि मोठ्या सोन्याबद्दल एवढं प्रेम आहे लोकांचं, लोकांना पण वाटते की सोन्याची पैदास असावी, आहे का नाही. मोठ्या सोन्याची पैदास आहे, ते दादा सांगतील कोणती आहे ते, तू दादाला विचार. नक्कीच दादांना विचारू. आहे आपल्या मुंबईमधलाच बैल आहे सध्या, तो पण टॉपला बोलतोय घाटावर. म्हणजे हल्ली सध्या घाटावर आहे का. आता घाटावर आहे, आपल्या मुंबईमधल्यांनीच घेतलाय तो बैल. तू दादांना विचार, दादा सांगतील तुला. नक्कीच दादांशी पण बोलू आपल्याला. आणि भाऊ तुझं काम आहे ना, खूप चांगलं काम करतोय. काय सांगशील दादांबद्दल, कारण का नेहमी तुझं दादा नाव घेत असतात की संकेत सगळं करतात आणि संपूर्ण टीम असते, काय सांगशील. संपूर्ण टीम असते. आता सध्या ते गेल्यात फार्म हाऊसला एन्जॉयमेंट करायला. रोज धरमदा असतो असं नाही, सर्व पोरं असतात. आज मी एकटाच होतो, दूध पाजण्यासाठी कोणीच नव्हता, मग धरमदा आले, दूध पाजून घेतला. मग संकेत बैलगाडा व्यतिरिक्त, बैलांव्यतिरिक्त म्हणजे तुझी एक पर्सनल लाईफ पण असेल, म्हणजे कसं काय असतं, कॉलेज वगैरे काय आहे तुझं. मी ग्रॅज्युएट आहे, 15वी पास आहे, आणि मी स्वतः एक धंदा सांभाळतो, छोटासा बिझनेस आहे मला. ओके, तर नक्कीच हे सर्व नाच सांभाळून त्याचा बिझनेस देखील करतोय. आणि काय सांगाल या महाराष्ट्राच्या पब्लिकबद्दल, कारण का संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावलाय मोठा सोन्याने. आणि नेहमीच आपल्याला जे म्हणजे पैरे झालेत अगोदरच्या काळात पण जे पैरेज वगैरे केले आहेत ना सोन्याने, काय सांगशील त्याच्याबद्दल, कारण का बरेचसे बैलांना उजेडात आणले आहे सोन्याने. सोन्या असा एक बैल आहे महाराष्ट्रातला की तो सर्व बैलांसोबत पळाला आणि सर्वांसोबत रेस पण केले. भले शर्यत त्यांच्यासोबत हारले पण आणि जिंकलाय पण. आणि नेहमीच एवढं संपूर्ण महाराष्ट्राची जनता सोन्याला भेटायसाठी इथपर्यंत येतं, कसं वाटते तुम्हाला. मला फार आनंद होतो, कारण की त्यांचा प्रेम आहे म्हणून येतात ते. काय सांगशील आजवर सर्वात मोठा फॅन तुम्ही कोणता बघितलाय आणि काय होता तो क्षण. सर्वात मोठा फॅन आमच्या इथला होता एक घाटावरचा आहे, त्यांनी सोन्याचा टॅटू काढलाय हातावर. तो रोज सोन्याला बघण्यासाठी व्हिडिओ कॉल करत असतो. नक्कीच एवढं सारं प्रेम सोन्यावरती करते जनता, काय सांगशील त्यांच्याबद्दल. जनतेचं प्रेम आहे म्हणून ते इथपर्यंत येत आहे, कारण की सोन्याने तसं केलेलं पण आहे. हे सोशल मीडिया आता आले, पण जेव्हा नव्हती तेव्हा सोन्याने खूप काही केलेलं आहे. नक्कीच शर्यती क्षेत्रामधला देव म्हणून आज सोन्याला त्याच्याकडे बघितलं जातं. आणि त्या बैलाची क्रेज देखील आज एवढीच आहे, आजपर्यंत देखील पळतोय, पण थोड्याशा दुखापतीमुळे आज आपल्याला बॅकफुटला दिसते. काय वाटतं तुझ्या इच्छेनुसार, काय वाटतं सोन्याने याच्या पुढं शर्यती कराव्या की नाही. सोन्याने एवढ्या शर्यती केल्यात की आमची आता इच्छा पण नाही आहे की त्यांनी शर्यती करावं, फक्त त्यांनी जागेवर उभा राहिला ना तरी समाधानी आहे. नक्कीच एखाद्या आता 2 दिवसा अगोदर अड्डा झाला, बघितलं असेल किती सारी पब्लिक त्याच्या सोन्याच्या भोवती होती. म्हणजे सोन्या जसा अड्ड्यामध्ये जास्त गर्दी पण नव्हती, बोर्नोलीचा अड्डा होता, गर्दी पण नव्हती. जसं सोन्या अड्ड्यामध्ये आला ना तसा एक वेगळाच जल्लोष आणि एक उत्साह आपल्याला बघायला भेटला लोकांमध्ये. काय सांगशील त्या लोकांबद्दल, म्हणजे सोन्या सोन्या म्हणून आवाज उठायला लागला, त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी तो एक म्हणजे क्रेजच निर्माण झाला. काय सांगशील त्यांच्याबद्दल. सोन्यावर बैलाचा सोन्यावर प्रेम आहे लोकांचा, त्याच्यामुळे ते एवढी पब्लिक जमा झाली. राहिला प्रश्न बैल पालवायचा, आता बैलाचा वय सुद्धा झाला आणि बैलाला दुखापती पण चालू झाल्या, त्याच्यामुळे बैल आता जास्त पळवणार नाही, पण डायरेक्ट बंद करू नाही शकत, त्याच्यामुळे आम्ही फेरं काढतोय. 1-2 शर्यतीमध्ये मध्ये करू. तर नक्कीच संकेतदा तुझ्याशी बोलून खूप चांगलं वाटलं आणि रजा घेतो तुझी. धन्यवाद.
तर चला मित्रांनो, बाबांशी आपण आता 2 मिनटं बोलणार आहोत, कारण का बाबांना खूप जुना एक्सपिरियन्स आहे. आणि नमस्कार बाबा. नमस्कार. काय सांगताय, आज आता 2 दिवसानंतर पुसेगावचं मैदान आहे. आपला सोन्या नेहमी पुसेगावच्या मैदानामध्ये गुलालामध्ये राहिलेला आहे, आणि ह्या वर्षी आपल्याला सोन्या पुसेगावला दिसणार आहे का नाही? नाही, पुशेगावला जरा सोन्याची तब्येत बरोबर नाही म्हणून त्यामुळे पुशेगावला नेणार नाही आता. आणि 2 वर्ष ते गुलाल घेतला सोन्याने तिथे 1 नंबर सांगून. आणि पुशेगाव म्हणजे जशी क्रिकेटमध्ये वर्ल्ड कप होतो तसा पुशेगाव वर्ल्ड कप होतो, शहरी क्षेत्राचा वर्ल्ड कप होतो. आणि तिथं नामांकित बैल असतात आणि देवाच्या नावाने आणि शिवागिरी महाराजांच्या नावाने आणि रीतसर होतो सगळं तिथे. अखंड महाराष्ट्राची इच्छा होती की सोन्या आपल्याला दिसावं, पण तब्येत खराब असल्यामुळे आपल्याला तिथे बघायला नाही मिळणार. तर बाबा, मोठा सोन्या एक खूप मोठं नाव आज सोनारपाडा गावाची शान वाढवतोय. संपूर्ण महाराष्ट्रात नाव केलं आहे, देशामध्ये पण केलं आहे, पण आता 14 देशांमध्ये सोन्याला ओळख म्हणून निर्माण झाली आहे. तर देशाबाहेर पण त्याचं तेवढंच नाव झालं आहे. काय सांगाल या सोन्याबद्दल आणि सोन्याची आपल्याला पैदास, सोन्याच्या पैदाशीबद्दल सांगा जरा. पैदास तर आम्हाला माहित नव्हतं. आम्ही घेतला तो दापोडेवाल्यानं घेतलेला, दापोडेवाल्यांचा होता तो. त्याही पंढरपूरच्या जत्रेतून घेतलेला, कार्तिकी यात्रेतून तो. पण आता त्याची पैदास आम्ही सांगू शकत नाही. पण आमच्याकडे 2016ला आला. आल्यापासून म्हणजे त्याने आमचं नाव, सोनारपाड्याचं नाव किंवा महाराष्ट्राचं नाव नामांकित केलेलं आहे आणि नामांकित बैल आहे. आणि माणसासारखा तो म्हणजे एकदम हे आहे. बघितलं असेल तुम्ही फोटो वगैरे काढताना कसा काय एवढा हे करतो तो, म्हणजे आमच्या घरचा सदस्यासारखा तो हे झालेला आहे. अत्यंत देखण्या रूपाचा बैल आहे. आणि जेवढा वेळ बघावं तेवढा वेळ कमी. मी नेहमी इथे येत असतो आणि बघत असतो, म्हणजे कमीत कमी 2-3 तास बघत राहिले ना, एखाद्या म्हणजे मोठ्या व्यक्तीला बघावं नाही तेवढं या सोन्यामध्ये सोन्याचं सोनेरी रूप लिपलेलं आहे. आणि जेव्हा जेव्हा बघायला ना त्याच्याकडं मनाला सतत म्हणजे भुरळ पाडत असतो. काय सांगाल ते सोन्याबद्दल? सोन्याबद्दल आता आमच्या गाडीवर ते बॅनर आहेत. आता आम्ही मालवणला गेलो होतो फॅमिलीसह, तर तिथे सुद्धा लोकांनी सोन्या आला असं तर बरं. जयेश पाटील नाही आला, त्याचे वडील आहेत आम्ही, तर आमच्याबरोबर त्याही फोटो काढले. भरपूर लोक आहे, म्हणजे जिथे जाईल तिथे आम्ही जिथे पण गेलो फिरायला तिथे पण आम्हाला लोक म्हणजे सोन्यामुळे ओळख. आम्हाला कोण समजावं ओळखता पण एवढं नाही, पण सोन्यामुळे भरपूरच ओळख. आणि सोन्याने आम्हाला नावा रूपाला आणला, आमच्या गावाला आणला. आज भरपूरच म्हणजे हे झालं. सोन्याचं सांगू तेवढं कमीच आहे. तर बाबा, तुम्हाला म्हणजे या सोन्यामुळं पैसा तर कोणीच हे नाही करणार, पण एवढी जास्त ओळख करून दिली. आज तुम्हाला ओळखतात, सोन्यामुळे ओळखतात. एवढी मोठी मोठी माणसं तुम्हाला येतात. आणि एखाद्या स्पर्धेमध्ये पण, क्रिकेटच्या मॅचमध्ये जायला ना, सोन्या जर असला ना तिथे तर मोठी मोठी लोक बघायला येतात. काय सांगाल त्याच्याबद्दल? आता ते त्याची क्रेजच आहे, त्यांनी नावच तसं केलेलं आहे. आणि त्याची क्रेज म्हणजे त्याचे वागणं आणि त्याचं पडलं, तो आज पळायला तयार आहे. म्हणजे त्या दिवशी आम्ही जो बोनिवलीला फेरा दिला तर सगळी लोक शेट हाकला, पण आम्ही त्या तब्येत बघून आपण कसं त्याच्यावर अन्याय होईल. तो एक बैल नाही पळला तरी दुसरा पळणार. आता आमच्या इथे घाटावर 2 आमच्या नावाने पळतात बैला, पळतात की नाही, पण कोणा सोन्यामुळेच येते सगळा. आणि सोन्याच्या आशीर्वादाने आम्हाला चांगली बैल. आता जो बावऱ्या घेतला आपण, त्याची एकच इच्छा होती की आम्हाला सोन्याच्या दावणीला बैल द्यायचा. आणि सोन्या जय शेटच्या घरी 50 ब्रँड आपला असं झालंय फेमस का त्यांच्या दावणीला आपला बैल गेला पाहिजे. नक्कीच. पाठीवर फक्त 50 नाव असलं ना तो बैल 100% फेमस होतो. बाबा, तर तुम्हाला खूप वर्षापासूनचा अनुभव आहे बैलगाडा क्षेत्रातला. किती वर्षापासून आपण हा नाद जोपासताय? 35 वर्ष झाली आम्हाला नाद करून. 30 वर्ष झाली समजा, म्हणजे 30 ते 35 वर्षाचा. मग अगोदर तुम्ही शर्यती केलायच्या, आताच्या शर्यतीमध्ये आणि अगोदर शर्यतीमध्ये खूप जास्त फरक आहे. तर अगोदर जेव्हा तुम्ही शर्यती केलायच्या म्हणजे कोण कोण असायचे तेव्हा, म्हणजे मोठी नावं? मोठी आता पंढरी शेठ फडके, मनोहर शेठ, परत ओवल्याचे आपले ते होते नीलकंठ शेठ होते, पडल्याचे विष्णू शेठ आहेत, पुन्हा रामभाऊ जोशी मानेऱ्याचे. आज पण त्याचे नातवही जोपासले. काल त्याचं नाव ऐकून आम्हाला बरं झाला की त्यांचा बैल तिथे गटाला बसलेला. आणि मोठे लोक आहेत, भरपूर सांगासारखे आहे आपले. मग तेव्हा ज्या शर्यती व्हायच्या तेव्हा म्हणजे असं असायचं की हार झाल्याच्या नंतर पण हात मिळवणी किंवा गले मिळलं असं, म्हणजे काय विषय होता तो? हो, आम्ही आता कलिंगड म्हणजे कलिंगड खाणार. तो मी टाकला, दुसऱ्या ते खावतील, आम्ही टाकलं त्याही आम्हाला कलिंगड घेऊन येते. आम्ही हारलो तरी हारजीत व्हायचीच आमची. पूर्वी ते कृष्णा बर्वीची त्यांची पनवेलवाल्यांची व्हायची, तर ते थंडीच्या अख्ख्या गाड्याच मागवायची ज्या जिंकेल तो. एवढी म्हणजे प्रेमलपणा होती. आता कसे वादिवाद आणि यंग स्टार सगळी झाल्यात. बैलांच्या काठ्या मारणे हे ते बरोबर नाही आपलं म्हणजे ते. आता
मग आता तुम्हाला काय फरक दिसतो या शर्यतीमध्ये? फरक म्हणजे आता पब्लिक जास्त असल्यामुळे फरक होणारच ना तो. बरे आता चांगले आता ओवल्याला बघा एकही माणूस आतमध्ये येऊ नये, त्यांचा गावाला असो ना कोणी असो, कोणाला आतमध्ये येऊन देत नाही ते पाठीमध्ये. तर दुसऱ्या ठिकाणी ते गावाला तरी काय करतील, भांडणावर येतात लोक. तर आता आपल्या बैलप्रेमी सेवा संस्था किंवा अखिल भारतीय बैलगाडी संघटना आहे ना, त्यांनी असे चांगले चांगले नियम लागू केले, जसे बॅरिकेशन लावणं, ते चांगले आहे ना? चांगलं म्हणजे खूप चांगले आहेत. आणि ते ड्रायव्हर लोकांचा इन्शुरन्स काढलं तर बरं होईल, काढणार आहेत पण काढला तर बरं होईल. नक्कीच ते देखील काम चालू झाले. म्हणजे त्यांनी स्वतःहून सांगितले की जे ड्रायव्हर असतील ना, तुम्ही फक्त आमच्याकडे डेटा द्या, आम्ही काढतो. म्हणजे आपली ही जी संघटना आहे ना, ती आपले खूप चांगली झाली. हो चांगली संघटनामुळे भरपूर सुधारणा होतो संघटनेचा. म्हणजे त्याच्यात आहेत वर्चस्व आणि बैलांना मारझोड केली, लगेच दंड आकारणं, ते चांगलंच आहे ते केलेलं आहे. म्हणजे अगोदर ज्या शर्ती व्हायची तेव्हा म्हणजे एवढं काय नव्हतं, पण आता चांगलं म्हणजे अजून सोनेरी दिवस येतात आपल्या शर्यती क्षेत्रामध्ये. अजून काय सांगाल जुन्या शर्यतींबद्दल? तुम्हाला खूप जास्त एक्सपिरियन्स आहे याबद्दल. जुन्या शर्यतीबद्दल काय सांगाल, तेव्हा समजा चापकाने मारायचे, काठीने मारायचे, आणि रिंगी आल्यापासून चांगल्यापैकी आता हाताने सुद्धा बैल पळतात. मैत्रीपूर्ण शर्यती मैत्रीपूर्ण आम्ही एस के पाटील बेतोड्याचे, गुड्डी रतन बरोबर व्हायच्या पूर्वी आमच्या. आणि पंढरी शेटचे तर आमचे म्हणजे कितीतरी झाले शर्ती, मनोहर शेट खानविलकर. मग आता म्हणजे तुमचे संबंध कसे आहेत त्यांच्याशी? एकदम घरचे संबंध आमचे. नक्कीच म्हणजे घरचे संबंध, म्हणजे एवढं शर्यती होऊन सुद्धा घरचे संबंध आहेत. म्हणजे हेच आपण शिकलो पाहिजे बैलगाडा क्षेत्रात. तर मित्रांनो, नाद बघू शकता. बाबू, नाव काय रे तुझा? काय नाव? ईशान. ईशानला पण आपण समोरच बघू शकता. हास्मित पण आहे बघा. हास्मित सोबत कसा एकदम शांत झालेला आहे. बाबू, कुठला बैल पटतो तुला? हा, अरे वा, मानक्या वाटतं त्याला. नेहमीच छोट्या मुलांचा आवडता बैल म्हणजे मानक्या. एकदम शांत स्वभावाचा आहे आणि आता त्याची ट्रेनिंग देखील खूप जोरामध्ये चालू आहे. कारण का सध्या त्याला आपण लास्ट टाइम बघितलं 40 पण दिली होती आणि आता त्याचीच धावणं, चालवणं, अजून फेरे वगैरे ते देखील आपल्याला चालू होतील. आणि बघा, संपूर्ण पाहुणे वगैरे आलेले आहेत आणि नेहमीच आपल्याला इथं संपूर्ण लोक वगैरे बघायला भेटतात. तर चला मित्रांनो, येतो आता, भेटतो तुम्हाला एक भारी व्हिडिओमध्ये. आणि आता जोंट्या आणि 3 नंबरचा सोन्याला ऑल द बेस्ट करूया येणाऱ्या पुसेगावच्या शर्यतीसाठी. आणि जे कोणी आपले महादेवाचे नंदी असतील ना, त्यांना सर्वांना ऑल द बेस्ट. आणि पुसेगावला मी देखील जाणार आहे, तुम्ही पण या, पॉसिबल असेल तर, नसेल तर आपला व्लॉग बघा. तर चला, भेटतो आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.